संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। कर्जतचे माजी नगरसेवक भालचंद्र जोशी यांचा भाजपमध्ये प्रवेश। कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक भालचंद्र जोशी यांनी आज पनवेल येथील जिल्हा भाजप कार्यालयात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशामुळे कर्जत शहरातील भाजप अधिक मजबूत झाल्याचं मानलं जातं। भालचंद्र जोशी हे 2009 ते 2014 दरम्यान मनसेतून नगरसेवक म्हणून निवडून आले होते। त्यानंतर त्यांनी शिवसेना कर्जत शहर प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली होती। काही काळ राजकीय क्षेत्रापासून दूर राहिल्यानंतर आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। या पक्ष प्रवेशावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, कर्जत शहर मंडल अध्यक्ष राजेश लाड, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश भगत, माजी चिटणीस रमेश मुंडे, माजी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नेरळ शहर महिला अध्यक्ष नम्रता कांदळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते। भालचंद्र जोशी हे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यातही अग्रेसर असून कर्जतमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सर्व शासकीय ब्राह्मण सभा आणि विविध संस्थांमध्ये ते सक्रिय आहेत। मागील कर्जत नगर परिषद निवडणुकीत महायुतीच्या विजयात त्यांचा मोठा वाटा राहिला होता। भालचंद्र जोशी यांच्या प्रवेशामुळे भाजपला कर्जत शहरात संघटनात्मक बळ मिळणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। संघर्ष टाइम्स करिता कैलास मामले, कर्जत, रायगड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.